जय शिवराय, जय शंभूराजे। महाराष्ट्रातल्या युवकांच्या हाताला काम नाही, बेरोजगारी, मायबापांचं स्वप्न आणि त्यातून आत्महत्याशिवाय पर्याय नाही। त्यात त्याच्याकडे असणारं 2 GB नेट आणि मग तो धर्मावर, जातीवर त्याच्याबद्दल लिहायला रिकामा आणि त्यातून महाराष्ट्राचं वातावरण गढूळ। अशीच घटना काल नागपूर या ठिकाणी घडली। त्यामध्ये झालेली जातीय दंगल, रात्री 9 वाजेपर्यंत पोलिसांना ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न, त्यामध्ये 50 जण जखमी, 3 पोलीस उपायुक्त आणि 33 पोलीस कर्मचारी जबर जखमी झाले। ह्याही घटना आपण पाहिल्या। मुख्य गोष्ट, हे अनेक प्रश्न असताना एक प्रश्न, तो प्रश्न म्हणजे औरंगजेबाची कबर। आता आपल्या भारतामध्ये 1861 ला अलेक्झांडर कॅनिंगहोम याने एक कायदा तयार केला। तो कायदा होता पुरातत्व संरक्षण कायदा। या कायद्याअंतर्गत पहा, इतिहासात ज्या काही वास्तू, शिल्प, गड, किल्ले, लेणे असतील त्यांची